आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर करून अनेक महिला शिक्षण, व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात यशस्वी झाल्या आहेत। मात्र अजूनही काही सामाजिक रीतींमुळे अनेक महिलांना अपमानजनक वागणूक मिळत असल्याचं चित्र वारंवार समोर येत आहे। तामिळनाडूच्या कोइंबतूर जिल्ह्यात असाच एक प्रकार घडला आहे। कोइंबतूर जिल्ह्यातील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या 8वीच्या विद्यार्थिनीला मासिक पाळी आल्यानं तिला वर्गाबाहेर बसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीला परीक्षा देण्यासाठी वर्गाबाहेर बसवण्यात आलं होतं। हा प्रकार उजेडात आल्यानंतर अनेक सामाजिक संघटनांनी शाळेच्या या कृतीवर आक्षेप घेतला आहे। कोइंबतूर जिल्ह्यातील पोल्लाची शहराजवळ असलेल्या एका शाळेत इयत्ता 8वीत शिकणाऱ्या एका मुलीला 5 एप्रिल रोजी पहिल्यांदाच मासिक पाळी आली होती। तर 7 एप्रिल रोजी तिचा विज्ञानाचा पेपर होता। मात्र तिला हा पेपर देण्यासाठी वर्गाबाहेर बसवण्यात आलं। त्यानंतर 8 एप्रिल रोजी सुद्धा तिला दुसऱ्या एका पेपरला वर्गाबाहेर बसवण्यात आलं होतं। शाळेत घडलेला हा प्रकार मुलीने घरी जाऊन आईला सांगितला आणि त्यानंतर आईने तिच्या शाळेत जाऊन याविषयी चौकशी केली आणि त्यानंतर खरोखरच आपल्या मुलीला वर्गाबाहेर बसून पेपर लिहिताना आईने पाहिलं। हा सर्व प्रकार आईने तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि त्यानंतर बुधवारी जेव्हा सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे। याची दखल घेत गावकऱ्यांनी देखील पोल्लाचे जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याची मागणी केली। या कथित भेदभावाबद्दल शाळा अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। या घटनेवर प्रतिक्रिया देताना कोइंबतूरचे जिल्हाधिकारी पवन कुमार जी गिरियप्पनवर म्हणाले, या प्रकरणी कोइंबतूर ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे। शाळेच्या निरीक्षकांना सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे आणि शाळा व्यवस्थापनाविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असंही अधिकारी म्हणाले। दरम्यान या प्रकरणी आता शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं आहे। तसंच शाळेला कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे।